पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। पिंटू भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, सज्जन काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, पिंटू भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, राणा दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री विनोद पिंटूभाया गंगणे व प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार श्वेताताई साळुंके व पिंटू रोचकरी यांच्या प्रचारार्थ आज तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रचार फेरी चालू आहे। तुळजापूर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो, भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना 23 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष यांना प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे। त्याचं कारण तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तुळजापूर तालुक्याचे आमदार माननीय श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रयत्नातून हा होणारा विकास विनोद पिंटूभाया गंगणे व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक अतिशय सुंदर पद्धतीने या तुळजापूर शहराचा विकास करणार आहेत। हा विकास शहराच्या चोहोबाजूने करण्यासाठी तुळजापूर शहराच्या जनतेच्या राहणीमानात उंचवटा करण्यासाठी या तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीची गरज आहे। तुळजापूर शहरात तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तेव्हा तुळजापूर शहराला भारतीय जनता पार्टीचं सरकार येणं हे अत्यंत काळाची गरज आहे। तुळजापूर शहरातील गोर गरीब जनतेचा विकास होण्यासाठी माननीय विनोद पिंटूभाया गंगणे व सर्वच नगरसेवकांना प्रचंड मताने या ठिकाणी आपण निवडून द्यायचं आहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा सर्वांना विनंती आहे, कमळ चिन्हाचं बटन दाबून सर्वच तिन्ही मशीनेवरचं कमळ चिन्हाचं बटन दाबून भारतीय जनता पार्टीला प्रचंड मताने विजयी करा, एवढीच माझी या ठिकाणी विनंती आहे। आताच 2 डिसेंबरला होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या 2 डिसेंबरला होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्ते एक दिलाने कामाला सुरुवात केलेली आहे आणि एक उमेदवार तुळजापूर शहराने दाखवून दिलेला आहे की भारतीय जनता पार्टी या शहराला तारू शकते। आज महाराष्ट्रात असेल, देशात असेल, सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा बोलबाला आहे आणि तुळजापूर नगरीने दाखवून दिले एक बिनविरोध उमेदवार भारतीय जनता पार्टीचे खातं काढून सुरुवात केलेली आहे। आम्ही या तुळजापूर जनतेच्या या ठिकाणी विनोद पिंटूभाया गंगणे, राणा जगजितसिंह पाटील साहेब, सज्जनराव साळुंके, सुनील पिंटू रोचकरी यांच्या वतीनं तुळजापूर शहराच्या वतीनं ज्या लोकांनी असं बिनविरोध निवडून दिलं त्यांचे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतील असं मी सर्वांना आश्वासित करू शकतो। भारतीय जनता पार्टीची तुळजापूर शहराची निवडणूक ही सगळ्यात मोठ्या कौशल्याची निवडणूक आहे। तुळजापूर शहराचा विकास व्हायचा असेल आणि तुळजापूर जर पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकासासाठी यायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार व नगरसेवकाचे उमेदवारांना कमळ चिन्हापुढं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, भारतीय जनता पार्टी। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारतीय जनता पार्टीला तुळजापूर शहरामध्ये 23च्या 23 उमेदवार मिळून यामध्ये स्वतंत्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत। या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाविकास आघाडीला पूर्ण उमेदवार मिळालेले नाहीत आणि जे मिळालेले उमेदवार आहेत ते काही आमच्या संपर्कात राहून पार्टीमध्ये येण्याच्या तयारीत आहेत। त्यांचा आज उद्या कळेल की त्यांचा राहिलेल्या उमेदवाराचा पाठिंबा आमच्यासाठी ते मोठ्या मनाने द्यायला तयार आहेत। आम्ही त्यांना सांगितलं आमच्या पक्षामध्ये या, तुम्हाला कुठलाही आम्ही मान सन्मान कमी करणार नाहीत। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक आलेल्या माणसाला भारतीय जनता पार्टीने किंमत केलेली आहे, त्याची हिंमत आणि किंमत पक्षाने दाखवून त्यांना मोठ्या पदावर बसवलेला आहे। या नगरपरिषदेच्या माध्यमातून तुळजापूर शहरामध्ये विकास आराखडा आलेला आहे, तीर्थक्षेत्र विकास आराखडा। हा राणादादांनी तुळजापूरकरांच्या नागरिकांच्या विश्वासावर ठेवून तुळजापुरांचे जे पुजारी वर्ग आहेत आणि जे भक्त नागरिक म्हणून
फक्त येतात त्यांचा विकास आणि तुळजापूर शहराच्या व्यापाऱ्यांचा विकास आणि तुळजापूरच्या पुजाऱ्यांचा विकास म्हणून हे तीर्थक्षेत्र बजेट आणून तुळजापूर शहर नावलौकिक करण्यासाठी त्यांनी वचन उचललेलं आहे. तुळजापूर शहरामध्ये राणादादांनी हे बजेट आणताना मोदी साहेब, फडणवीस साहेब दादांना म्हणत होते तुळजापूर हे काशी, बनारसी, अयोध्यासारखं करा दादा तुम्ही आणि तुम्हाला कुठलीही तरतूद कमी पडू देणार नाही. ती तरतूद भारतीय जनता पार्टीनं ताबडतोब करून तुळजापुराच्या विकास कामाला सुरुवात केलेली आहे आणि हे विकास कामाचं श्रेय दादाला तुळजापुराचे नागरिक देणार, पुजारी वर्ग देणार, व्यापारी वर्ग देणार हेच आज आम्ही सांगू इच्छितो. नमस्कार, मी अभिनेता शंतनू गंगणे, मूळचा तुळजापूरचा रहिवासी आहे, पण काही वर्षांपासून मी पुण्यात राहतो. पण तुळजापूरची नाळ कधीच मोडली नाही, तुटली नाही. ज्या प्रकारे देशामध्ये भारतीय जनता पार्टीने विकास केला आहे आणि जगामध्ये नाव निर्माण केलं आहे आणि सगळं जग आपल्या भारताकडे एक आशेनं बघतंय. ज्या प्रकारे राज्याचा विकास भारतीय जनता पार्टीने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली केला आहे, ज्या आदर्शाने संपूर्ण भारत देश नरेंद्र मोदीजी साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, मला खात्री आहे तुळजापुरामध्ये पण तोच इतिहास घडणार आहे. ज्या प्रकारे सगळ्या राज्यात, सगळ्या देशामध्ये भाजपाला सगळ्या नागरिकांनी आपलं केलं आहे आणि मतदान दिलं आहे, त्याच प्रकारे मला खात्री आहे तुळजापुरात उभे असलेले सगळे उमेदवार हे अत्यंत मोठ्या प्रमाणाच्या फरकाने निवडून येतील. तेवढ्या विश्वासानं मतदार त्यांना मत देतील. आपल्याला माहिती असेलच की एक उमेदवार ऑलरेडी बिनविरोध निवडून आलेला आहे. तर मला खात्री आहे उर्वरित जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते आणि नगराध्यक्ष असे एकूण सगळेच्या सगळे हे भाजपचे उमेदवार निवडून येतील अशी 100% खात्री आहे. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करेन की हा जो विकासाचा आणि उज्ज्वल भविष्याचा रथ चालू आहे भाजपच्या वतीने, तर याच्यासाठी आपण प्रतिसाद द्यावा, आपण आशीर्वाद द्यावा. आई तुळजाभवानी या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि आपण आशीर्वादरूपी मत या सगळ्यांना द्यावं. निश्चितच मला खात्री आहे, कदाचित मी या सगळ्यांच्या उमेदवारांच्या वतीनं खात्री देईन की तुळजापूरचा चेहरा मोहरा बदलेल. ज्या प्रकारे आदरणीय राणादादांनी विकास आराखडा तयार केला आहे, पुढच्या काही वर्षांमध्ये इतर धार्मिक स्थळं ज्या उच्च दर्जाची झालेली आहेत तसंच तुळजापूरही होईल धार्मिकरित्या. तर तुळजापूरचं पावित्र्य अर्थातच संपूर्ण देशाला, महाराष्ट्राला माहीत आहे, पण आधुनिकतेच्या हिशोबाने किंवा सुखसुविधाच्या हिशोबाने ज्या प्रकारे इतर शहरं ज्या प्रकारे सुविधांनी नटलेली आहेत तसंच तुळजापूर ही नटेल आणि सगळ्यांना अगदी आनंदाने या शहरामध्ये येता येईल, राहता येईल, जगता येईल अशी माझी खात्री आहे. चिन्हाचं सांगा बरं का, कमळ जरा सांगा. चिन्ह सांगणं महत्त्वाचं. नमस्कार, मी सुनील पिंटू संभाजीराव रोचकरी, प्रभाग क्रमांक 4मधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार माननीय विनोद पिटूबाया गंगणे आहेत आणि श्वेता वैभव साळुंके ह्या महिला नगरसेवका पदाचे उमेदवार आहेत. पिटूबाया गंगणे आणि आम्ही सर्वजण टीम त्यांची, आमच्यात कामं करायची धमक आहे आणि सगळ्यांना ते परिचित आहेत. माझं एकच म्हणणं आहे की राणादादा हेच ह्या तालुक्याचा, राणादादाच्या नेतृत्वाखाली विकास होऊ शकेल. माननीय सुनील मालक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरचा विकास होऊ शकेल. तरी सर्वांनी भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे ही विनंती. कोरम पूर्ण होणार नाही का? जिल्ह्यातील सर्वच नेते तुमच्यावर टीका करतात, नेमकं काय असं आहे तुमचं? मी तिकीटसाठी त्या दिवशीच सांगितलं आपल्याला, जे खासदार साहेब म्हणत होते त्यांनी 5 लाख रुपयाचा निधी दिला हो,
त्यांना टीका करायचा अधिकार आहे का? त्यांनी दोनदा तुम्ही बघितलं किती जण तुझं करलेत त्यांनी एवढ्या वर्षात तुळजापूरसाठी त्यांनी 5 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलत आहेत. त्यांना ते अधिकार नाही आहे. आणि ते जी म्हणाल ते त्यांच्या उमेदवाराला तुम्ही उभा राहा, मी प्रत्येकाच्या घरी येणार आणि सांगणार, तुम्ही घरी जरी आलो तुम्हाला इथं मत मिळणार नाही. तुम्ही आधी 5 लाख रुपये निधी दिला का त्याचं उत्तर द्या, मग लोकांना बोलावं. राहिलं टिकेचा विषय, टिकेला आम्ही उत्तर देत ना. आता पिंटू मला सांगितलं सज्जनराव आम्ही सगळे एकत्र का आलो, कारण आम्हाला लोकांचे कामं करायचे आहेत. त्यांनी पूर्वी कामं करत होते, मी काम करत होतो, अजून सर्वांच्या मिळून एकत्र येऊन तुळजापूरचं कसं काम राणादादाच्या नेतृत्वात करायचे त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो. उगा आलो का? त्यांनी तर सज्जनरावने तर इथं 300 मताची लीड घेतली होती, गावात कुठं मला लीड घ्यायला आली नव्हती, पण काम केलंय. पिंटू मालक रेकॉर्ड ब्रेक 700 मतांनी निवडून आले. एकत्र येऊन तुळजापूरसाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो. ह्यांना फक्त मला विरोध करायचा आहे म्हणून एकत्र आहेत. दुसरं काय काम आहे यांचं? त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलायलेत का आपल्याला की आम्ही काय काम करणार आहोत, आम्ही काय काम केलंय? आम्ही काम केलंय, आम्ही कामच करत राहणार आहोत. कारण राणादादाचं जे अजेंडा आहे ही सगळ्या तुळजापूर भाषेचा अजेंडा आहे आणि सगळ्याचं चिन्ह कमळ आहे. आपल्याला बाकीच्या गोष्टी तर सगळ्या माहीत आहेत. तुम्ही आज आमच्या गावात येता, तुम्हाला गावात विकास झाला दिसतो का नाही? दिसतो का नाही? तुमच्या धाराशिवमध्ये कसं आहे? आपण ह्या प्रभागामध्ये फिरत आहात, लोकांचा कसा प्रतिसाद भेटत आहे? प्रतिसाद लोकांचं कामाला आहे, आम्हाला नाही, पक्षाला आहे. कारण पक्षाचं चिन्ह ही कमळ आहे. आत्ता सगळ्यांनी जे सांगितलं देशात राज्यात भाजपचं सरकार आहे, आता शांतनुने सांगितले ही जी उद्या चालून जी कामं करायचे त्यासाठी लोक एकत्र आलेत. लोकांना पुन्हा विकास पाहिजे. ही जी रोड दिसतो आत्ताचं तुम्हाला तिथं उभारला, यांना एवढं माहीत नाही की ते प्राधिकरण सुद्धा रद्द झाले. माननीय राणा आमदार साहेबांनी ह्या 18 कोटीमध्ये ही रोड घेतला आहे. यांना माहिती आहे का? ह्यांनी तुळजापूरची ब्लूप्रिंट नीट बघितली आहे का? ह्यांनी त्या गोष्टीवर सांगावं. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर. माहिती आहे का? उगाच बोलले ही रस्ता झाला नाही, ही नाही. अहो हे प्राधिकरण कॅन्सल यांच्या नकारात्मकपणामुळे झाले. ह्या रोडचा निकष पाठ आमची एखादं निवेदन आंदोलन केलं की यांनी त्या दिवशी कोणतं लिकेज करते ही लगेच दुसऱ्या दिवशी निवेदन देतात, आंदोलन करतात. मी एवढ्यांचं मूर्खपणा सांगतो की ही प्राधिकरणच संपलेलं आहे. ही नवीन प्राधिकरण आंदोलनाच्या माध्यमातून तयार झालंय ही सुद्धा माहीत नाही. मतदारांना काय आव्हान असणार आहे? मतदारांना एकच आव्हान आहे, पहिल्यांदा आमचा एक उमेदवार विजयी झालेला आहे. त्यामुळं मतदारांना माहिती आहे ही फक्त बुकण्यासाठी उभारली आहेत, लढण्यासाठी विकासासाठी नाही. मतदारांना एवढं सांगतो की आपण सर्वांनी आमचे उरलेले 22 उमेदवार आणि मी 23वा जिथं कमळाचं चिन्ह आहे तिथलं बटन दाबायचं आणि आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचं. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार राणा जगदीश पाटलांचा विनोद पिटूभाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. तुळजापूरचा विकास आता सगळ्या मान्यवरांनी सांगितलं आपल्याला. राणादादांनी आपल्याला वारंवार पत्रकार परिषद देऊन सांगितलेलं आहे. ह्याच्या एक तर आम्ही जास्त काय सांगायची गरज आहे का? तुम्हाला कळतंय, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि तुळजापूरचा विकास राणादादांनी गेले 15 वर्ष झालं केलेला आहे. केलं का नाही? तुम्ही गावात येणलं का नाही आमच्या? आता पुढलं जे विजय भाविक व्यापारी जे काय उद्योगधंदे युवक मित्र आहेत ह्यांच्यासाठी कसे उद्योग उभारतील? आत्ता सांगितलं ना बोलले साहेबांनी, 4ही बाजूने विकास होणार आहे. ह्यांनी त्याचं सुद्धा राजकारण करायला लागलेत. एका ठिकाणी विकास होण्याच्या ऐवजी दादांनी 4ही बाजूने विकास झाला पाहिजे. आमच्या पुजाऱ्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, इथल्या व्यापाऱ्याचा व्यवसाय वाढला पाहिजे. ह्या दृष्टिकोनानं जे राणादादांनी काम चालू केलं आहे त्याला खोडा घालण्याचा त्यांचा वारंवार प्रयत्न आहे. दुसरं काय ते बोलत नाहीत. एकच विषय आहे, विकास विषय तो लोकांनी संपविला आहे. ही इलेक्शन लोकांनी हातात घेतले, आम्ही नाही. लोक म्हणालेत राणादादाच्या मागं उभारून, फडणवीस साहेबांच्या मागं उभारून तुळजापूरचा विकास करायचा आहे, एवढं लोकांना माहिती.